म्हणजे काही प्रमाणात मतभेद भाजपमध्ये होते, त्या सगळ्यांची मोठ बांधून चंद्रकांतदादा पाटलांनी हे यश खेचून आणलेलं आहे. चंद्रकांत पाटलांनी ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर ठेवली, त्यामुळं ज्या जागा थोड्या अडचणीत होत्या त्या खेचून आणण्यामध्ये त्यांना सांगलीमध्ये यश आलं. काही ठिकाणी क्रॉस वोटिंगचे प्रकार झाले ते त्यांनी थांबवले. सुरेश खाडेंनी मिरजेमध्ये मुस्लिम उमेदवार असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर तिथं यश मिळवलं. म्हणजे तिथं जनस्वराज्यबरोबर आणि शिवसेनेवर युती न करतासुद्धा सुरेश खाडे कसं यश मिळवणार अशी वाटत असताना त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आणि आम्ही विकास करतो ह्या एकाच मुद्द्यावर त्यांनी निवडणुका घेऊन गेल्या. जयश्री त्यांना फटका बसला. त्याच्यामध्ये उत्तम साखळकर किंवा संजय कांबळे असतील किंवा दोरकरांच्या घरातील व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती ह्या पडल्यामुळं थोडं भाजपच्या दृष्टीनं ती एक चिंतेची गोष्ट आहे. त्यांना ती दुरुस्त करावं लागेल. पक्षाच्या पातळीवर सुद्धा काही दुरुस्त्या त्यांना अंतर्गत कराव्या लागतील. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुका झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये भाजपनं निर्विवाद राज्यामध्ये अनेक महापालिकांमध्ये यश मिळवलेलं आहे. महायुतीचं यशसुद्धा निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजपला 39 जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपनं आपली सत्ता कायम राखण्यामध्ये आणि सत्ता पुन्हा दमदार मिळवण्यामध्ये यश मिळवलं आहे. अर्थात त्यांना काही बहुमतासाठी 1-2 जागा घ्याव्या लागतील. कदाचित शिवसेनेबरोबर त्यांची युती होईल. भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर अशा प्रकारची शक्यता आहे. तर सांगलीचा विजय मिळवताना आपल्याला प्रामुख्याने चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री आहेत सांगलीचे, त्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यापासूनच एक उत्कृष्ट रणनीती आखली. पालकमंत्र्यांच्याकडं मुख्यमंत्र्यांनी सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेची जबाबदारी दिलेली होती. त्यामुळं फार थोडा वेळ पालकमंत्र्यांना सांगलीसाठी देता आला, पण तरीसुद्धा सांगलीला त्यांनी वेळ देऊन सांगलीमध्ये सगळ्यांची मोठ बांधली. म्हणजे काही प्रमाणात मतभेद भाजपमध्ये होते, त्या सगळ्यांची मोठ बांधून चंद्रकांतदादा पाटलांनी हे यश खेचून आणलेलं आहे. चंद्रकांत पाटलांनी ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर ठेवली. ज्यावेळी पहिली सभा मुख्यमंत्र्यांची झाली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूर नियंत्रणाचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, विमानतळाचा प्रश्न असेल, इथल्या इमारतीचा प्रश्न असेल, आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न असेल, या प्रश्नांना हात घालून एक नागरिकांना साथ गाठली आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवतो असं सांगितलं. त्यानंतर चंद्रकांत पाटीलनी सुद्धा पालकमंत्री म्हणून मी या सगळ्याचं पालन करेल अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यामुळं याचा निश्चितच मतदारांच्यावर सकारात्मक परिणाम झाला आणि त्यामुळं 39 जागा यांना मिळाला. या सगळ्या गोष्टींना रणनीतिकार म्हणून शेखर इनामदारांची मोठी जोड होती. शेखर इनामदार यांनी सांगलीमध्ये जे मायक्रो प्लॅनिंग केलं, ज्या अडचणी काही भाजपच्या नगरसेवकांना होत्या किंवा काही जागा अडचणीत होत्या, त्याचं प्लॅनिंग त्यांनी अतिशय उत्तमरित्या केलं. त्यामुळं ज्या जागा थोड्या अडचणीत होत्या त्या खेचून आणण्यामध्ये त्यांना सांगलीमध्ये यश आलं. काही ठिकाणी क्रॉस वोटिंगचे प्रकार झाले ते त्यांनी थांबवले. त्यानंतर सुधीर गाडगीळांनी सुद्धा खूप चांगले प्रयत्न केले. सुरेश खाडेंनी मिरजेमध्ये मुस्लिम उमेदवार असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर तिथं यश मिळवलं. म्हणजे तिथं जनस्वराज्यबरोबर आणि शिवसेनेवर युती न करतासुद्धा सुरेश खाडे कसं यश मिळवणार अशी वाटत असताना त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आणि आम्ही विकास करतो ह्या एकाच मुद्द्यावर त्यांनी निवडणुका घेऊन गेल्या आणि तिथं त्यांच्या मतदाराचं प्राबल्य असूनसुद्धा मोहन वाटवेसारखा, संदीप वाटवेंसारखे लोक त्यांनी तिथं निवडून आणले. म्हणजे मोहन वाटवेंसारखा निष्ठावान निवडून आणणं हे खरोखरच आव्हानात्मक होतं. तर त्यांनी ते सुरेश खाडेंनी चांगली कामगिरी करून दाखवली. या सगळ्यांचे कॉमन एफर्ट म्हणून भाजपनं निवडणूक जिंकली. जयश्री पाटील यांनीसुद्धा त्यांचे उमेदवार निवडून आणले. पृथ्वीराज पाटील यांचेसुद्धा उमेदवारी निवडून आले. पृथ्वीराज पवार यांना मात्र गावभागामध्ये त्यांचे निकटवर्ती विजय साळुंके पडल्यामुळं आणि युवराज बावडेकर निवडून आल्यामुळं थोडा त्यांच्या राजकारणाला धक्का बसलेला आहे. आता याच्यामध्ये जो अजेंडा भाजपनं राबवलेला आहे तर तो अजेंडा राबवल्यामुळं हे यश मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये भाजपचे जे काही महत्त्वाचे जयश्री त्यांना फटका बसला त्याच्यामध्ये उत्तम साखळकर किंवा संजय कांबळे असतील किंवा दोरकरांच्या घरातील व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती ह्या पडल्यामुळं थोडा सेटबॅक बसलेला आहे. पण ओव्हरऑल भाजपची सत्ता या ठिकाणी आलेली आहे. पण भाजपला एक चिंता करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचा शहरामध्ये स्ट्राईक रेट, म्हणजे ज्या भाजपनं 78 जागा लढवल्या त्यांनी फक्त 50% स्ट्राईक रेट त्यांना गाठता आला आणि ज्या शहरांमध्ये, ज्या शहराच्या भागात त्यांचं वर्चस्व होतं, म्हणजे गाव भागात त्यांचं वर्चस्व होतं, त्यानंतर
गव्हर्नमेंट कॉलनी असेल, विश्रामबाग परिसर असेल, इकडं महसूल कॉलनी असेल, त्यानंतर गुलमोहर कॉलनी असेल, या ठिकाणी जिथं भाजपचं वर्चस्व आणि प्राबल्य मतदार आहे तिथं त्यांना धक्का बसलेला आहे. तिथं गावभागात थोडं खिंडार पडलेलं आहे. विश्रामबागमध्ये सुद्धा काही ठिकाणी सीट गेल्यात. गुलमोहर कॉलनीमध्ये सुद्धा राष्ट्रवादींनी शिरकाव केलेला आहे. तर भाजपच्या दृष्टीनं ती एक चिंतेची गोष्ट आहे. त्यांना ती दुरुस्त करावं लागेल. पक्षाच्या पातळीवर सुद्धा काही दुरुस्त्या त्यांना अंतर्गत कराव्या लागतील. पण ओव्हरऑल भाजपचं जे एकंदर वातावरण केलेलं आहे ते सुद्धा म्हणजे भाजपला एवढंसं इनकमिंग करून 2 आमदार पालकमंत्री असूनसुद्धा त्यांना मागच्या वेळेला 41 जागा मिळाल्या तर तेवढा आकडासवा गाठता आला नाही. हे खरं म्हणजे थोडी चिंतेची गोष्ट आहे. पण भाजपनं त्याच्यामध्ये भाजप नेहमीच हा कोर्स करेक्शन करण्यामध्ये एक उत्तम पक्ष आहे. त्यामुळं निश्चितच चंद्रकांतदादा पाटील, सुरेश खाडे, शेखर इनामदार, सुधीर गाडगीळ या सगळ्या गोष्टी करतील. त्यामुळे केदार खाडीलकर आणि नरेंद्र येरगट्टीकर यांनीसुद्धा सोशल मीडिया आणि मीडिया जो सांभाळला त्याच्यामध्ये सुद्धा भाजपचं प्रशस्ती करण्यामध्ये मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजपला थोड्या आत्मचिंतनाची आणि विकासाच्या दृष्टीने घेऊन जाण्याची एका रोडमॅपची गरज आहे आणि त्याची अंमलबजावणी त्यांना करावी लागेल.